मित्रांनो, कधी कधी रस्त्यावर काही अशा वस्तू पडलेल्या असतात ज्यांना आपण कधीही ओलांडू नये. जरी या वस्तू नकळतपणे ओलांडल्या तरी याचा मानसिक आणि शारीरिक त्रास आपल्याला भोगावा लागू शकतो. कधी कधी तर या वस्तू आपल्या मृत्यूचंही कारण ठरू शकतात. या वस्तू कोणत्या आहेत हे आज आपण पाहणार आहोत. तर त्या कोणत्या नकारात्मक वस्तू आहेत ज्या आपण कधीही ओलांडू नयेत. अनेक वेळा रस्त्यावरून चालत असताना रस्त्यावर कोणीतरी स्नान केलेलं पाणी आपल्याला बघायला मिळतं. विचार केला तर हे फक्त अंघोळीचं दूषित पाणी आहे. परंतु विष्णू पुराणानुसार हे फक्त अंघोळीचं दूषित पाणी नाही, कारण कोणत्याही मनुष्याद्वारे 4 प्रकारचे स्नान केले जातात: मुनी स्नान, देव स्नान, मानव स्नान, राक्षसी स्नान. यामध्ये राक्षसी स्नान सर्वात निम्न दर्जाचे स्नान मानले जाते आणि विष्णू पुराणात हे सुद्धा सांगितलं आहे की राक्षसी स्नान केल्याने फक्त तुमचं दिसणार भौतिक शरीरच शुद्ध होत नाही, तर तुमचं सूक्ष्म शरीर अर्थात ऊर्जेपासून बनलेले शरीर, जे अस्तित्वात असतं पण दिसत नाही, याची सुद्धा अशुद्धी धुवली जाऊन या पाण्यामध्ये मिसळते. आणि अशामध्ये एखाद्या व्यक्तीने असं पाणी ओलांडलं तर त्याच्या जीवनात दारिद्र्यता येते, जीवनात अनेक कष्ट येतात. यामुळे तुम्हाला जर असं पाणी रस्त्यावर सांडलेले दिसले तर चुकूनही असे पाणी ओलांडू नका. दुसरी वस्तू म्हणजे अनेक वेळा रस्त्यावर मृत प्राण्यांचे अस्थी पडलेले असतात किंवा त्याचं शरीर असतं. बहुतेक करून अशा अस्थी त्या प्राण्यांच्या असतात ज्यांचा रस्त्यावर दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे. याबाबतीत विष्णू पुराणात असे सांगितले आहे की अशा प्राण्यांच्या शवांना किंवा अस्थींना कधी ओलांडून जाऊ नये किंवा त्याच्या खूप जवळ देखील जाऊ नये. जर चुकून असं झालं तर लगेचच स्नान करावं. याचं कारण असं आहे, शव असेल किंवा अस्थींच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते. जर एखाद्या व्यक्तीने अस्थींना ओलांडलं तर त्या व्यक्तीची पवित्रता नष्ट होते आणि त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तिसरी गोष्ट आहे केस. बघायला गेलं तर केस एक साधारण गोष्ट आहे, परंतु केसांना हिंदू धर्मात खूप अशुभ मानलं गेलं आहे. भोजन करताना जर आपल्या भोजनात एखादा केस आला तर ते भोजन खाऊ नका, कारण त्यानंतर या भोजनावर पिशाचाचा अधिकार होतो. केसासंदर्भात असेही सांगितले आहे, जेव्हा एखादी व्यक्ती केसांचा त्याग करते तेव्हा ती व्यक्ती फक्त आपल्या केसांचा त्याग करत नाही तर आपल्या नकारात्मक विचारांचाही त्याग करत असते. आणि यामुळेच मिळत असेल किंवा जीवनाची नवीन सुरुवात असेल अशा वेळी शुभ अशुभ क्षणाच्या वेळी मुंडन केलं जातं. म्हणून कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्यांचे केस ओलांडू नयेत, नाहीतर केसांचा त्याग करणाऱ्या व्यक्तीचा भार ओलांडणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर येतो. त्यामुळे जर रस्त्यावर चालताना तुम्हाला केस पडलेले दिसले तर ते चुकूनही ओलांडू नका. चौथी वस्तू आहे भस्म किंवा राख. अनेक वेळा रस्त्यावरून चालत असताना होम हवन केलेला भस्म किंवा इतर प्राण्यांची राख पडलेली असते, तर अशी राख चुकूनही ओलांडू नका. आणि होम हवन केलेली जी राख असते ती पवित्र मानली जाते, परंतु अशा राखेवर जर चुकून पाय पडला तर यामुळे आपल्याला पाप लागू शकतो. तर तुम्हाला रस्त्यावर असा भस्म किंवा राख पडलेली दिसली तर चुकूनही ओलांडू नका. आणि जर इतर नकारात्मक राख असेल तर त्यामुळे देखील आपल्या शरीरावर मानसिक व शारीरिक परिणाम होतो. पुढची वस्तू आहे तांत्रिक क्रिया व उतारा करण्याच्या ज्या वस्तू असतात त्या जर रस्त्यावर पडलेल्या असतील तर त्या देखील ओलांडू नका. यामध्ये काही तांत्रिक नकारात्मक शक्तींना संतुष्ट करण्यासाठी सुनसान जागेवर किंवा चौकात लिंबू पानाचा विडा, मिठाई किंवा एखादा कोरा कापड किंवा इतर कोणत्याही तांत्रिक वस्तू ठेवतात. अशा वस्तू चुकूनही तुम्ही ओलांडल्या तर ती नकारात्मक ऊर्जा तुमच्यात प्रवेश करते. याला आपण भूतप्रेत बाधा असेही म्हणतो. तर अशा तांत्रिक वस्तू किंवा उतारा करण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात अशा वस्तू जर रस्त्यावर पडलेल्या असतील तर त्या चुकूनही ओलांडू नका. यामुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.